बट 5 करोडचा इन्शुरन्स त्याचा मला वाटतं जो हे असतो प्रीमियम तो पण खूप हाय असेल. हां, म्हणून टर्म इन्शुरन्स जो असतो ना तो खूप कॉम्पिटेटिव्ह असतो. आणि त्याच्यामध्ये काय आहे ना, तुमच्या रिटर्न्स काही नसतात. ओके. दिस इज नॉट अ सेव्हिंग ऑर अन इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ओके. इट इज प्युअर फायनान्शियल लायबिलिटी कव्हरेज. ओके. सो द प्रीमियम्स आर अबाउट 0.1% to 0.5% ऑफ द इन्शुरन्स कव्हर. अच्छा, एवढा कमी असतो? हो. त्यामुळे टर्म इन्शुरन्स हे एक नॉन निगोशिएबल गोल असतो. सो एव्हरीबडी शुड, डिपेंडिंग अपॉन देअर लायबिलिटीज, हॅव अन टर्म इन्शुरन्स ऑफ बिटवीन 10 to 20-25 टाइम्स. ओके. हे एक प्रत्येकाकडे असायलाच पाहिजे. म्हणजे आपण काय केलं, इमर्जन्सी फंड बनवला, आपण टर्म इन्शुरन्स घेतला. दुसरं काय असतं की आपल्याला जे आपले EMIs आहेत, जसं मग अशी बजेटिंगमध्ये ते झालं, EMIs जे असतात ना, दॅट शुड नॉट एक्सीड 30% ऑफ युअर इन्कम. कारण आपण 50%च आपण नीडसाठी ठेवतोय. सो इफ युअर EMIs एक्सीड अ सर्टन अमाऊंट, all the whole budgeting will go for a toss. So as a practice, your EMI should not be more than 30% of your income. Again, EMIs will be typically between the age of 30 to 45-50. त्यामुळे त्या एजमध्ये आपल्याला ते थोडंसं तिकडे मॅनेज करावं लागेल, जसं आपण मगाशी डिस्कस केलं. हे झालं. तिसरं, ह्याच्या पुढे आपण जेव्हा जातो तेव्हा काय आहे की आता आपण येतो इन्व्हेस्टमेंटकडे. इन्व्हेस्ट कुठे करायचे, इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन्स काय आहेत. तर आपल्याला हे माहिती असायला पाहिजे की देर आर 3 कॅटेगरीज, ब्रॉडली देर आर 3 कॅटेगरीज ऑफ इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज. एक आहे डेट, एक आहे सेविंग्स, आणि दुसरं आहे इक्विटीज. इक्विटीज कॅन गिव्ह यू फंटॅस्टिक रिटर्न्स. पण आपण एक ले पर्सनच्या दृष्टिकोनातनं बोलतो आहे. सो इक्विटी विल गिव्ह यू अबाउट 12% रिटर्न्स. A debt instrument will give you about 6% returns, आणि about 8% returns in a debt instrument. आणि दुसरं असतं आपल्या सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये पैसे पडलेले असतात किंवा जस्ट एवढी, ते 4%. तर हा आपल्याला एक फिगर डोक्यात पाहिजे की मला इमर्जन्सी फंड जसा आहे तो माझा सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये पडला असेल, बिकॉज देअर आय एम नॉट लुकिंग ॲट अन ग्रोथ, दो यू कॅन डू दॅट ऑल्सो, पण ते आहे. दुसरा आहे डेट, की जिथे माझा शॉर्ट टर्म गोल्स आहेत, आणि इक्विटी जिथे माझे लॉंग टर्म गोल्स आहेत. 12, 8, 4 हे आपण डोक्यात ठेवू शकतो. नंतर मग येतं की आता मी जेव्हा इन्व्हेस्टमेंट करते, इक्विटीचं आता हल्ली खूप आहे, कशी करायची. एक स्टँडर्ड रूल आहे, 100 मायनस युअर एज. 100 मायनस युअर एज शुड बी युअर इक्विटी एक्सपोजर. सो समबडी हू इज, इफ यू आर 38, 100 मायनस 38 म्हणजे 62. सो 62% कॅन गो इन टू इक्विटी. ओके. सो 25 वर्षाची व्यक्ती आहे, 100 मायनस 25, 75% कॅन गो इन टू इक्विटी. ओके. 40 इयर्सची व्यक्ती, 100 मायनस 40, 60% कॅन गो इन टू इक्विटी. सिमिलरली फॉर अ 60 year old, 100 मायनस 60, 40% कॅन गो इन टू इक्विटी. हे कशाला आता, इक्विटीचं कसं आहे ना, की इक्विटीमध्ये आम्ही नेहमी म्हणतो इट इज नॉट टायमिंग द मार्केट, इट इज टाईम इन द मार्केट. सो ऑब्व्हियसली फॉर अ 25 year old यू विल ऑलवेज हॅव अ लॉंगर पिरियड ऑफ टाईम फॉर इन्व्हेस्टमेंट टू अप्रिशिएट, टू टेक दोज रिस्क. जी ॲपिटाईट पण असते, मेंटली ऑल्सो यू आर स्ट्रॉंगर, यू हॅव मोर नंबर ऑफ इयर्स टू रिकवर एनी लॉस इफ इट हॅपन्स. म्हणून जेवढं तुझं एज कमी, द इक्विटी एक्सपोजर कॅन बी हायर. जसं जसं आपण रिटायरमेंट एजकडे पोचतो, ॲज वी नियर दॅट ना, आपल्याकडे जो वेळ आहे टू टेक द रिस्क कमी होत जातो. म्हणून असं म्हणतात की 100 मायनस युअर एज शुड बी युअर इक्विटी एक्सपोजर. आणि नंतर असं एक आम्ही म्हणतो की 3 S's वर आपल्याला फोकस करायला पाहिजे. आता आपण जेव्हा सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणतो तेव्हा आपल्या डोक्यात फक्त म्युच्युअल फंड येतं, कारण दे हॅव मेड इट पॉप्युलर. पण बेसिकली आपण जर तो शब्दशः घेतला अर्थ, सिस्टमॅटिक म्हणजे काय, अगदी आपण वेळोवेळी रेग्युलरली करणं, ह्याला सिस्टमॅटिक म्हणतात. इन्व्हेस्टमेंट म्हणजे ऑब्व्हियसली आपण इन्व्हेस्ट करतोय, प्लॅन म्हणजे प्लॅन. तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा आपला कुठल्याही इन्स्ट्रुमेंटमध्ये असू शकतो. गोल्ड पण असू शकतं, गोल्ड असू शकतं, म्युच्युअल फंड असू शकतं, तुझे इन्शुरन्सचे प्रीमियम्स असू शकतात, तुझं रेकरिंग डिपॉझिट असू शकतं, पोस्टल इन्व्हेस्टमेंट्स असू शकतात, PPF असू शकतं, म्हणजे जे पण स्टॉक्समध्ये असू शकतं, SIP स्टॉक्समध्ये पण असू शकतात ना, नॉट ओन्ली म्युच्युअल फंड्स. सो एनी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट इज गुड.
दुसरा एस म्हणजे काय, सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. सिस्टमॅटिक ट्रान्सफर म्हणजे काय की मी आज जर गोल्ड इज गिविंग मी गुड रिटर्न्स, आय एम इन्व्हेस्ट इन टू गोल्ड. टुमॉरो इफ आय थिंक की गोल्डमधनं काढून मला दुसरीकडे त्या वेळेला वेळच्या वेळी व्यवस्थित करायचं असेल, ह्या एका इन्स्ट्रुमेंटमधनं दुसऱ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये, इट कॅन बी विदिन द सेम क्लास ऑर इट कॅन बी अमंग डिफरंट क्लासेस ऑफ इन्व्हेस्टमेंट, त्याच्यामध्ये त्याला सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन म्हणतो. आणि तिसरा स्टेज आहे ते, पहिला आपण इन्व्हेस्ट करतो आहे, मग आपण त्याला मॅनेज करतो आहे. कारण जसं आपण म्हटलं की 100 मायनस एज, त्याचप्रमाणे ॲट एव्हरी स्टेज ऑफ युअर लाईफ आर रिक्वायरमेंट्स विल चेंज, द सिच्युएशन विल चेंज, आपल्याला ते मॅनेज करायचं आहे. तिसरं आहे ह्याच्यातच की SWP, म्हणजे आता आपण इन्व्हेस्ट केले चांगले, आपण त्याला मॅनेजही केलं आहे आणि आता आपण ते सिस्टमॅटिकली आपण विड्रॉ करायचे टू टेक केअर ऑफ युअर एक्सपेन्सेस. तर ह्या 3 S ही स्ट्रॅटेजी पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट्स काय आहेत, दॅट विल डिपेंड अगेन ऑन द लाईफ स्टेज. 25 वर्षाच्या व्यक्तीचं वेगळं असणार आहे, 40व्या वर्षी वेगळं असणार आहे, 60व्या वर्षी वेगळं आहे. सो ऑल दीज आर इंटरलिंक्ड. त्यामुळे 25, 40, 60 म्हणजे जसे तू एक्झाम्पल्स दिली, प्रत्येकासाठी एक स्ट्रॅटेजी असणार आहे. ती कशी वापरायची किंवा ती कशी क्युरेट करायची, त्याच्यामध्ये आमचा एक्सपर्टीज असतो आणि तिकडे आम्ही येतो. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.